वैष्णवांचे वैभव सांगतात. चिंता नाही गावी विष्णुदासाचे, घोष जय जयकार सदा. वैष्णव कोणाला म्हणतात तर आमच्या देवाची भागवतामध्ये 3 रूप सांगितलेली आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान. वदन्ति तत्तत्व विदस्तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. भागवतामधला 1, 2, 11 श्लोक आहे. जे सगळीकडे व्यापक आहे त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज त्याला म्हणतात विष्णू किंवा परमात्मा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्यं वंदे विष्णू बहुभद्रं सर्वलोकैकनाथं. त्याला विष्णू किंवा परमात्मा म्हणतात. आणि जो 6 गुणांनी आकार लेतो त्याला म्हणतात भगवान. राम भगवान, कृष्ण भगवान, पांडुरंग सुद्धा भगवान. जशी पाण्याची 3 रूप आहेत. पाणी, बर्फ, पाण्याची वाफ. हवेची 3 रूप आहेत. हवा, वारा, वादळ. सगळीकडे आहे हवा. हवा जेव्हा जोराने वाहते तेव्हा वारा, सगळं उलटा पुलटा वादळ. ब्रह्म म्हणजे देव, विष्णू म्हणजे देव आणि भगवान म्हणजे सुद्धा देव. ब्रह्माचा आपल्याला काही विशेष उपयोग होत नाही तर ते आहे निर्गुण. वैकुंठामध्ये विष्णूचा पण आपल्याला काही विशेष उपयोग होत नाही. आपल्याला उपयोग होतो भगवानाचा. रामाचा उपयोग होतो, कृष्णाचा उपयोग होतो आणि पांडुरंगाचा उपयोग होतो. पण हे मूळचे आहेत विष्णू म्हणून यांना म्हणतात वैष्णव. विष्णूचे जे दास म्हणजे रामाचे दास, म्हणजे कृष्णाचे दास, म्हणजे पांडुरंगाचे दास, त्यांचं नाव आहे वैष्णव. विष्णूला पूजणारे. यांना चिंता नसते. हे काल तुकारामांनी सांगितलेलं माहितीये का तुम्हाला? जगामध्ये सगळ्यांना चिंता आहे पण यांना सोडून. जर चिंतन आपण केलं ना, यांना सोडून जगामध्ये सगळ्यांना चिंता आहे. ज्ञानोबराय चिंतेचे व्यापक पण सांगतात. पाताळाहुनी निम्न जे उंची साने गगन, जे पाहतात त्रिभुवन आणून नव्हे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना चिंता आहे ज्ञानोबराय म्हणतात. हा फक्त चिंतेचे विषय वेगळे वेगळे आहेत. सामान्य लोकांना चिंता आहे काय खाऊ. त्याची चिंता काय खावे म्हणून. उदरी उपजल्याशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याने. थोडं चिंतन करा. आई वडील हे फक्त जन्म देण्याकरता कारण आहेत. मातेच्या उदरामध्ये गर्भधारण झाला ना, देव सगळी इंद्रिय निर्माण करतो. हात निर्माण करतो, पाय निर्माण करतो, पोट निर्माण करतो, डोकं निर्माण करतो, मेंदू निर्माण करतो, केस सुद्धा याच्या पोटात निर्माण करतो देव. ते नाजूक डोळे सुद्धा निर्माण करतो आईच्या पोटामध्ये. काही करते ज्या बाईला चपाती करता येत नाही ती डोळे कशी निर्माण करणार. गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा दळा. देव काय करतो बरोबर पाईपलाईन लावतो. जी आई खाते ना बरोबर त्या गर्भाला मिळतं. मला सांगा जो गर्भामध्ये आपल्या पोटाची चिंता करतो तो बाहेर करणार नाही का? आणि उपजल्या बरोबर दुधाची सोय करतो. बाळा दुधा कोण करते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जन्माला आल्याबरोबर दुधाची सोय. पण एखादी श्रीमंताची बाई दूध पण तिच्या स्तनामध्ये दूध द्यायला सध्या भाग नाही. आणि गरीबाच्या बाईने जर तुकडे खाल्ले ना तर देव दूधच निर्माण करतो. ही मशीन अजून कुठल्याही वैज्ञानिकाला सापडलेली नाही. की मोना ज्या स्त्रीच्या देहामध्ये ही मशीन आहे त्या बाईला सुद्धा समजत नाही मशीन कशी आहे आणि ऑटोमॅटिक कशी चालू होते. ही सगळी देवाची योजना आहे, लक्षात ठेवा. उपाध्याबरोबर दुधाची सोय नाही. दूध द्यायचं बाळ थांबलं ना लगेच देव दात देतो. आणि दात दिल्यानंतर बघा सफरचंद आणि केळी काय हजारो पदार्थ निर्माण केले. जबी दंत नाही थे तरी
दूध दिया, आम्ही दंड देतो, अन्न देतो. माणसाने खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही. आपण आता कीर्तनला बसलो इथं, पण तिकडे आपल्या जेवणाची सोय चालू होते. काय काय महाराजांना करायचं, कोणती भाजी करायची, कशी करायची. नेहमी दृष्टांत सांगतो. मनुक नावाचा एक दास फोन केला. मनुक त्या गावामध्ये रामायण चाललं होतं. रामायणाच्या शेवटी सांगितलं, जो रामाचं भजन करतो ना त्याच्या पोटाची सोय राम करतो. ते त्याला नाही पटलं. तो त्याला म्हणे, महाराज नोकरी न करता, शेती न करता, व्यापार न करता, एजंटगिरी न करता. एजंटगिरी मोठा धंदा चालवायचा. आमच्या पोटाची सोय राम करू शकतो. म्हणजे जर तुम्ही भजन केलं ना तर बरोबर सोय करणार. त्यांनी प्रचिती केल्याकरता तो उठला आणि डायरेक्ट जंगलामध्ये गेला. एका रस्त्याच्या बाजूला मोठं झाड होतं, झाडावर जाऊन बसला आणि भजन करायला लागला. राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. बरोबर 12 वाजता एक टोळी आली सरदारांची घोड्यावरून. 7-8 जण होते, घोडे बांधले. म्हणजे आपण इथे नाटक करूया. मग सगळ्यांनी डबे खोलले. शिरा, उपमा, धपाटे, मसाले भात, बटाटे वडा, चायनीज. खाणार एवढ्या वाघाने डरकाळी दिली. आणि वाघाने डरकाळी दिल्याबरोबर घोडी ना बिथरली आणि घोडीने गावी सोडली आणि घोडी पळाली. हे सगळ्यांनी बघितलं. आणि घोडी गेली तर आपला प्रवास बरोबर होणार नाही. मग त्यांचे डबे झाडाखाली ठेवले आणि गेले. 4-5 फटला गेली होती घोडी. आता म्हणजे कुठे डबे बघायचे, चला आपण घोड्याच्या मागून जाऊ. सगळे गेले. डबे तसेच होते रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या खाली. बरोबर अर्ध्या तासाने दुसरी चोरांची टोळी आली. झाड चांगलं दिसतंय, आपण इथे विश्रांती घेऊया. अर्थात त्यांनी सुद्धा घोडी बांधली आणि बघतात त्या झाडाखाली डबे, शिरा, उपमा, धपाटे, मसाले भात. जंगलामध्ये डबे कसे काय? पण त्यांचा जो पुढारी होता म्हणजे इकडे कोण आहे का बघा, इकडे तिकडे शोधलं, कोण सापडलं नाही. त्याची नजर वर गेली. तर वर माणूस भजन करत होता, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. अरे म्हणजे माणूस वर दिसतोय. म्हणजे खाली या म्हणजे अजिबात खाली येणार नाही. तलवार दाखवून येतो का मुंडकं उडून टाकतो. तलवार बघितल्यावर तो घाबरला. हळूहळू तर त्यावर खाली आला. समोर बस. त्याला समोर बसवलं आणि एकाने काय केलं म्हणजे थोडा शिरा खा, थोडा उपमा खा, थोडे धपाटे खा, अर्धा बटाटे वडे खा. जवळजवळ 10-12 घास त्याला भरवले. तो पाणी पहिला ढेकर दिला आणि सांगितलं, जंगलामध्ये भजन करून राम जेवायला देतो की नाही परीक्षा पाहण्याकरता मी भोजन करत होतो. रामाने माझी जंगलामध्ये जेवायची सोय केली. तुझी चिंता त्याची सर्व चिंता त्याची सर्व आहे. प्रसिद्ध प्रमाण आहे. त्या माणसाने खाण्यापिण्याची चिंता करायची नाही. त्या मडोकनी एक दोहालीला जो भारतामध्ये गाजलेला आहे, ऐकून ठेवा. अजगर न करे चाकरी, पक्षी न करे काम, दास मलुक कहरे, सबका दाता राम. आपण खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही. देवाने सोय केलेली आहे. श्रीमंत माणसाला चिंता आहे पण काय काय खावं. डॉक्टरनी सांगितलं असतं भाकरी खायची नाही, भात खायचं नाही, साखर खायचं नाही. खायचं काय? त्याला चिंता आहे काय काय खावं. बहुतेक श्रीमंत माणसं माझा अनुभव आहे गोळ्यावर जातात. एक रोगी माणूस आहे, दिवसा 24 गोळ्या खातो. अन्न कमी गोळ्या जास्त. सकाळी 8, दुपारी 8 आणि संध्याकाळी 8 गोळ्या. मी कधी कधी विनोदनी सांगतो, त्या सगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा बंदुकीची गोळी खाण्याला पाहतात. एकदमच निकाल लागेल.
या श्रीमंत माणसाला काय काय खाऊ चिंता आहे आणि पुढाऱ्यांना कशातलं खाऊ ही चिंता आहे. आता मी काही जास्त विश्लेषण करत नाही कारण निवडणूक आहे. पुढे चला, याच्यापेक्षा साधकाला सुद्धा चिंता आहे. त्याचा चिंतेचा विषय वेगळा आहे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चिंतन काय म्हणे नाही आपले बोल, जेणे फळ पावे विशेष, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. एवढे दिवस भजन करून तर स्वप्नात कसा काय येत नाहीस, कधी माझा उद्धार होणार, ही साधकाची चिंता आहे. सिद्धाला सुद्धा चिंता आहे. सिद्धाला ज्याचं जन्म मरण संपलं त्याला सिद्ध म्हणतात. एक कथा आहे पुराणामध्ये, जाबाली नावाचे ऋषी चालले होते जंगलातून शिष्यांच्या बरोबर, आणि जंगलामध्ये एका गुहेमध्ये एक सुंदर स्त्री तपश्चर्या करत होती. ती तपश्चर्या संपली. जाबाली पुढे गेली, म्हटली देवीजी आपण एकटे दिसता, कशाला तपश्चर्या करता, आपल्याला काय चिंता आहे. तिनं सांगितलं माझं नाव आहे ब्रह्मविद्या, मी मोक्ष देऊ शकते, ब्रह्मज्ञान देऊ शकते, मुक्ती देऊ शकते. मग तपश्चर्या कशा करता, हे गोपिकांचं प्रेम मला मिळालं नाही त्याच्याकरता मी तपश्चर्या करते. हे गोपिकांचं प्रेम मिळण्याकरता, भक्ती मिळण्याकरता ब्रह्मज्ञानाला चिंता आहे. आता शेवटचं टोक सांगतो, जगाचा मालक आहे परमात्मा भगवान, त्याला सुद्धा चिंता आहे. तर त्याचं कोणची चिंता आहे, भक्ताची चिंता आहे. ज्ञानोबा म्हणतात अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं एवाहम्यहम्. ते एकवटून जे क्षणी अनुसंधेगार माझी वाणी, तेव्हा चित्ताची चिंतवणी मदती पडली. त्यांचा भार वाहे माथा, योगक्षेम चिंता. देवाला सुद्धा चिंता आहे, पण देवाला चिंता आहे भक्तांची. मी पहिल्यांदा सिद्धांत मांडला, मुंगीपासून देवापर्यंत सगळ्यांना चिंता आहे. या जाळ्यामध्ये फक्त वैष्णव अडकत नाही. वैष्णवांना फक्त चिंता नसते. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जे जे का सदा. हे चिंतेचं व्यापकत्वानं सांगितलेलं आहे. 2-3 सुभाषित आहेत. नास्ति माता समम शरीर पोषणम, नास्ति भार्या समम शरीर तोषणम, नास्ति विद्या समम शरीर भूषणम, आणि नास्ति चिंता समम शरीर शोषणम. म्हणजे काय, आईसारखं जीवन पण वाढत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल बायको, नाही, आईची जागा बायको घेऊ शकत नाही. म्हणून सँडविच पुरुषाचा होतो ना, तिथे इथंच होतो. आईचं ऐकायचं किंवा बायकोचं ऐकायचं. मी गोदरेज कंपनीमध्ये कामाला होतो. मला अनुभव सांगतो. एक घाटकोपरला माझा मित्र राहत होता.
आईच्या राज्यामध्ये तो डबा आणायचा, टिफिन बॉक्स, भाजी, पातळ भाजी, सुकी भाजी, पापड, लोणचं, भात, पुऱ्या, आंब्याच्या सुकीमध्ये हापूस आंबा, चिकूच्या सोबत चिकू, द्राक्षे डब्यामध्ये. पण जेव्हा त्याचं लग्न झालं ना, डबा बंद झाला. मी त्याला विनोदाने विचारलं, डबा कसा काय बंद झाला? मला पूर्वी आई 4:30ला उठून डबा करून देत होती. आता बायको अंतरूनच टाटा करते, कंपनीत जेवा, संध्याकाळी जेवण मिळेल. बायकोला काय बोलता येत नाही, आईला सुद्धा काय बोलता येत नाही. का? नास्ति माता समम शरीर पोषणम, नास्ति भार्या समम शरीर तोषणम, नास्ति विद्या समम शरीर पोषणम. विद्येसारखं शरीराचं पोषण आहे. मुलगा वकील आहे, मुलगा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे. आणि चिंतेसारखं शरीराचं कोण शोषण करत नाही. दुसरं एक सुभाषित आहे, अर्थातुरानाम बंधून पिता, कामातुरानाम भयम न लज्जा, क्षुधातुरानाम बलम न तेजहा, चिंतातुरानाम सुखम न निग्रह. ज्याला पैशाची आसक्ती आहे, पैशावर ज्याचं प्रेम आहे ना, तो बापाला पण मानत नाही, भावाला पण मानत नाही. जो कामातुर आहे त्याला लाज आणि भीती नसते. ज्याला भूक लागलेली आहे त्याच्या अंगात ताकद राहत नाही, शरीरावर ते निघून जातं. चिंतनामध्ये रोग लागलेले आहे त्याला सुखाने कधी निद्रा मिळत नाही. शेवटचं सुभाषित, चिता चिंता समायुक्ता सिंधू मात्रेने विशेषतः सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंतामध्ये बघा अनुस्वाराचा फरक आहे. चिता एकाच माणसाला एकाच वेळी जाळते, चिंता सगळ्या माणसांना काय जाळते. त्या चिंतेचं मी व्यापक पण सांगितलं. जगामध्ये सगळ्यांना चिंता आहे, फक्त या वैष्णवांना चिंता नाही. कोणती चिंता नाही? अरे खाण्यापिण्याची चिंता करतच नाही, पण सगळ्यात मोठी जी जन्म मरणाची चिंता आहे ना, ती यांच्या जीवनामध्ये नसते. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बापा, हरिमुखी गाता हरिमुखी चिंता, हरिमुखी गाता महात्म्याना वैष्णवांना नसते. चिंता नाही गावी विष्णुदासाची. आता गाव शब्द जरा विचार करायला होतो. आदर्श गाव कुठला? रायगड सिद्धी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली. आदर्श गाव कोणाचा? अण्णा हजारेंचा आदर्श गाव. मला वाटते अमेरिकेमध्ये गाव असायचं, मला आश्चर्य वाटते. काही लोकांच्या घरासमोर मोटरसायकल, टू व्हीलर, काही लोकांच्या घरासमोर 4 व्हीलर. पण अमेरिकेमध्ये असं एक गाव आहे, प्रत्येकाच्या घरासमोर विमान आहे. हे जगामध्ये प्रसिद्ध गाव आहे. प्रत्येकाच्या घरासमोर विमान, हेलिकॉप्टर, असं अमेरिकेत गाव आहे. एवढा अमेरिका हा श्रीमंत देश आहे. आदर्श गाव कुठलं? हागंदरी मुक्त किंवा तंटामुक्त नाही. उपनिषदामध्ये महाराज एक श्लोक आलेला आहे, ज्या गावामध्ये 8 माणसं नाहीत ना, ते आदर्श गाव आहे. जरा भजन करा. सुभाषित आठवतो, नमेस्तेनो जनपदा न कलर्यू मद्यपहा नाना हितानी अशिक्षिका सोयरी सोयरीनी कुतहा. जरा काय चुकतं थोडंसं. नावं सांगतो तुम्हाला. ही 8 माणसं ज्या गावात नाहीत ना, ते गाव आदर्श गाव आहे. स्तेन म्हणजे ज्या गावामध्ये जोर नाही, चोरी करत नाही, ज्या गावामध्ये कंजूस माणूस नाही, ज्या गावामध्ये बेवडा माणूस नाही,
ज्या गावामध्ये दुसऱ्याचं अहित करणारा माणूस नाही, की घर पेटवणारा, होळ्या पेटवणारा, ज्या गावामध्ये अग्नीची सेवा न करणारा माणूस नाही, ज्या गावामध्ये अडाणी माणूस नाही, ज्या गावामध्ये स्वैर स्त्री नाही, ज्या गावामध्ये स्वैर पुरुष नाही, ते आदर्श गाव असं उपनिषदात सांगितलेलं आहे. नमेस्तेनो जनपदा न कदयो मध्यमा नाना हितामी अविद्वान स्वैरी स्वैरी. आता बरोबर आलं चुकत होतो. ते 8 माणसं ज्या गावात नाहीत ना, ते आदर्श गाव. आता आपल्या गाव पण शोधून बघायचं काय काय आहे परिस्थिती. तुम्हाला असं गाव होतं का? असं गाव एकच आहे, त्याचं नाव आहे गोकुळ. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, नर नारी सकळ धन्य झाले. तुकारामाने वर्णन केले. गोकुळामधल्या स्त्रिया पण धन्य आणि पुरुष पण धन्य, सगळेच ब्रह्मरूप होते गोकुळामध्ये. गोकुळ गाव आहे प्रसिद्ध. तुकारामाने त्याला धन्यता दिली. चला पुढे. पण इथे गाव या शब्दाचा अर्थ गाव नाही घ्यायचा. गाव या शब्दाचा अर्थ आहे देह. ज्ञानेश्वर महाराजांच्या चिंतनाप्रमाणे ज्ञानोबरास देहाला गाव म्हणतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून शरीराच्या गावा जयालाही आले पांडवा. ज्ञानोबरा म्हणतात. ज्ञानोबराचे दोषी अशा उभे आहेत, त्यांनी शरीराला गाव म्हटलेलं आहे. मग हे शरीर, या शरीराला चिंता नाही का असा प्रश्न निर्माण होतो. पण महात्म्यांच्या शरीराला चिंता नसते का? तर त्यांचं शरीर भजन करून ब्रह्मरूप झालेलं असतं, दिव्य झालेलं असतं. त्यामुळे त्यांना जन्म मरणाची चिंता राहत नाही असे आपल्याला प्रमाण सापडते. मी बऱ्याच वेळा देहाचे प्रकार सांगतो. माणसाचा देह जरी घाणेरडा असला तरी दुर्लभ आहे, त्याने देव मिळतो. दुर्लभो मानुषो देव देहनांशमुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शनम. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्ष जीवना, त्यामध्ये दुःखयातना, तुम्ही आत्ममत सुधारणा. नंबर 1. नंबर 2, एखाद्या महात्म्याचा एखाद्या स्त्रीशी संबंध आणि संतत निर्माण झाली ना, दिव्य संत निर्माण होते. उदाहरणार्थ पराशर मुनी आणि मत्स्यगंधेचा संबंध कोण निर्माण झाले? व्यास देवाचा होता. नंबर 3, एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाने स्त्रीला जर स्पर्श केल्याने संतत निर्माण झाले, दिव्य संतत निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकरध्वज निर्माण झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संततीची अपेक्षा स्त्रीकडे बघितलं आणि संतती निर्माण झाली, दिव्य संतती होते. व्यासाने दिव्य दृष्टीनं दाक्षिकडे बघितलं, महात्मा निर्माण आले. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावा, आणि असं जर पुत्र दिव्य असतो. कर्ण आणि अर्जुन. कर्ण कोणाचा मुलगा आहे? सूर्याचा मंत्रापासून झालेला आहे. अर्जुन इंद्राचा मुलगा, मंत्रापासून झालेला आहे. भीम वायुपुत्र आहे. स्त्री पुरुषाच्या संबंधाचे प्रकार हे 5 संपले. आता 6वा प्रकार आहे का? आपल्या देहापेक्षा स्वर्गातल्या देवांचा देह दिव्य असतो, कारण त्याच्यामध्ये 2 तत्व असतात, माती आणि पाणी. फक्त 3 तत्व असतात, तेज, वायू आणि आकाश. स्वर्गातला देव जर खाली आला त्याची सावली पडत नाही, त्याच्या पापणे मिटत नाही, त्याचे पाय जमल्या टेकत नाही, त्याच्या अंगाचा दुर्गंध येत नाही, त्यांना पाप पुणे लागत नाही. आमच्यासारखे त्यांना 6 विकार नसतात. अस्ति जायते वर्धते विपणमध्ये अपक्षात निषेधी. आईच्या पोटात येणं, जन्माला येणं, वाढणं, तरुण होणं, म्हातार होणं, मरणं, हे विकार स्वर्गातल्या देवांना नाही. 6वा प्रकार मी सांगितलं, त्यांचा देह दिव्य असतो. मला वाटते एक कथा सांगण्यात येते. नल दमयंती. दमयंती एवढी सुंदर होती की देवांना वाटलं आपल्याला बायको मिळाली. सगळे देव खाली आले होते, पण त्यांना समजलं हिचं प्रेम कोणावर आहे? नलावर प्रेम आहे. या देवाने काय राजकारण केलं? नलाचे रूप धरलेली मंडपात येऊन बसले. आपल्या गळ्यात हार घालावा दमयंतीनं. पण दमयंती एवढी हुशार मुलगी होती, देवाची सगळी लक्ष्मी तिला माहिती होते म्हणून तिने सगळ्यांच्या पायाकडे बघितलं. ज्यांचे पाय वर होते ना त्या सगळ्यांना रिजेक्ट केलं. एकाचेच पाय खाली होते, जमले टिकले होते, नर होता, त्याच्याच गळ्यात हार घातला. मला हे सांगायचं आहे, देवांचा देह आपल्यापेक्षा दिव्य असतो, आणि याच्यापेक्षा दिव्य देह असतो संतानिक संत नारद आणि नवयोगेश्वर भागवतातले. आणि यांच्या पंक्तीला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहे. तुम्हाला कसं काय? जया पूजली आदरे पापणंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तन मानवी दिव्य रूपीच केली नद्याची दिव्य लोकाची नेली. हे तुकारामांचं वर्णन आहे.
आणि ज्ञानोबराय नाथ महाराजांना कसे दिसले? कैवल्याचा दिव्य तेज पुंज पुतळा दिव्य तेज केवळ बोलत असे. ज्ञानोबराय नाथ महाराजांना कसे दिसले? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबरायांचा देह, तुकारामांचा देह आणि देवाचा देह याच्यामध्ये विशेष फरक नाही. लक्षात ठेवा. जसा देव प्रकट होतो तसे संत प्रकट होतात. देव गुप्त होतो, संत सुद्धा गुप्त होतात. बऱ्याच साधकांना ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. नाथ महाराजांनी दर्शन दिलं, तुकाराम महाराजांनी दर्शन दिलं, विठोबाने दर्शन दिलं, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांनी दर्शन दिलं, मल्लापो वास्कर महाराजांनी दर्शन दिलं, जोग महाराजांनी सुद्धा दर्शन दिलं असं मी ऐकतोय. मला वाटतं तुकाराम महाराज 4 वेळा खाली आलेले. कोणाच्या वेळी खाली आले? निळोबराच्या वेळी खाली आले, भागीरथीच्या वेळी खाली आले, जगनाळेच्या वेळी खाली आले आणि खंडू पाटलाच्या वेळी खाली आले. यशवंत पाटलाच्या वेळी नाही. माझ्या वेळी जर आले तर एवढ्याच मारणार. हे प्रकटी होतात आणि हे गुप्त सुद्धा होतात. त्यांचा यांचा देह दिव्य असतो. आता शेवटचा प्रकार आठवा सांगायचा आहे. याच्यापेक्षा रामाचा आणि कृष्णाचा देह दिव्य असतो. पण आपण इथेच थांबायचं. यांचा देह दिव्य का? तर कीर्तनामुळे आणि नामस्मरणामुळे देह दिव्य होतो. प्रमाण समजतात. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्येंद्र कोणी देवायचा. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. बरवे झाले आलोया ठाया, होते संचित ठाईचे पाया. देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मेची. नामस्मरणामुळे कीर्तनामुळे ती काया दिव्य होते. जी काया दिव्य होते त्याला जन्म मरणाची भीती नसते. मरणा हाती सुटली काया, बिचार्या दिशे म्हणतात. ज्याची काया दिव्य होते ना त्यांना जन्म मरण नाही. म्हणून तुकाराम म्हणतात चिंता नाही गावी विष्णुदासाची. घोष जय जयकार सदा. हे सतत नामस्मरण करतात. जय जयकार 2 वेळा शब्द आलेला आहे. संसारामध्ये यदा कदाचित पहिल्यांदा जय होतो, नंतर पराजयच होणार. माणसं लगेच पेढे वाटवतात. मुलगा झाला, मुलगा झाला. पण तो मुलगा जर घरातून बाहेर पडायला लागला ना, माशरू राहतात. लक्षात ठेवा. जास्त हे उत्सव साजरे करू नका. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. मी ठाण्याला राहतो. ठाण्याला कंपनी आहे रेमंड. रेमंडचा मालक शिंघाणिया हा एक काही हेलिकॉप्टर मध्ये फिरत होता. त्याच्याच मुलाने त्याला घरातून हाकून दिला आणि तो शेठ सध्या टॅक्सी चालवतो आहे. भ्रमात राहू नका. मुलाबळीला पोचलेले आमचं नाव करतील. नाही 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 कदाचित पहिल्यांदा जे जे होईल, पण नंतर जे जे होईल शंका आहे. पण महात्म्यांच्या जीवनामध्ये नेहमीच जय जयकार का सतत नामस्मरण करतात. सतत म्हणजे जागृतीमध्ये नामस्मरण करतात, स्वप्नामध्ये नामस्मरण करतात आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा नामस्मरण करतात. सदा हे शब्दाचा अर्थ निघलेला जातो. जागृतीमध्ये भजन टिके, स्वप्नामध्ये
जो माणूस जागृतीमध्ये जे करतो ना ते स्वप्न पडलं जातं असं ज्ञानोबारांचे सिद्धांत आहे. मग जागता जवाशी जेणे ध्याने भावना भावी प्रोग्राम ठेवली त्याची स्वप्न. मला सांगा एखादा माणूस स्वप्नामध्ये असं तिकीट 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 कोणाचा असं काय दिवसभर त्याला बोंबा मारायला लागते. तिकीट काढा तिकीट काढा तिकीट घ्या तिकीट घ्या. जे आपण दिवसा करतो ना तुझे स्वप्न पडले जातात. माझी विनंती आहे रात्री मोबाईलच्या एकच बघून झोपून नका. हा नट नट्याने विनंती स्वप्नामध्ये घेत करेल. आता हे मोबाईलचं असं व्यसन लागलेलं म्हाताऱ्या बायका सुद्धा स्टेटस बघितल्याशिवाय झोपत नाही. तरुणाचा सोडून द्या. या मोबाईलची जगाला मोहिनी घातली आहे. तुम्हाला काय म्हणायचं जगाला. खरं शंकरचं ध्यान घेऊन झोपायचं असतं. स्टेटस बघत झोपायचं नाही. पण कोण कोणाला सांगणार बुवा घरचीच माणसं आम्हाला ऐकत नाही तर बाकीचे काय सांगतात. विडोबा निवडणुकीच्या काळामध्ये आमचे एक महाराज कीर्तनला गेले होते. सात्यनाम कीर्तन झालं आणि त्यांची सोय एका हॉलमध्ये झोपण्याची करण्यात आली होती. ते झोपायला लागले कीर्तनाचं चिंतन करायला. कुठला आपण घेतला कुठल्या ओळी वापरल्या कुठली सुभाषित चिंतन करता लक्ष समोर गेलं तर समोर झोपेतच माणूस असा करत होता. झोपेत काय महात्मा दिसतोय. झोपेत सुद्धा देवाचं दर्शन घेतोय. महाराज झोपले 5ला उठले आंघोळ झाली गंध लावला हरिपाठ झाला. परत 5 वाजता असं चालूच होतो. महाराजांचं आठवलं 6 वाजता न्यायला माणूस आला. म्हणजे महाराज आठवलं ना 7ची जी एसटी गेली ना परत 10ची आमच्या गावाला एसटीच नाही. हे सगळं आठवलेलं आहे. तुम्ही थांबा जरा. एक आश्चर्य मी बघितलं. म्हणजे कोणतं जगात आश्चर्य आहेत 9. आश्चर्य नंबर 10 एक नाटक होऊन गेलं. 11वं आश्चर्य मी बघितलं. समोरचा माणूस ना रात्रभर देवाचं दर्शन घेतोय. कोण माणूस ते त्याने सांगितलं माझाच मुलगा. तुमचा मुलगा आपण भाग्यवान आहात. तुमचा मुलगा झोपे सुद्धा देवाचं दर्शन घेतो. म्हणजे महाराज पिशवी उचला निघा. म्हणजे का म्हणजे माझा मुलगा एवढा अभाविक आहे. घरात देवाचे फोटो त्याच्यासुद्धा पाया पडत नाही. हे काय चाललंय निवडणुकीला उभा राहिलेला आहे. अगोदर 2 वेळा पडलेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चाललं असतं. मी उभा आहे त्याचं स्वप्न पडले. मला सांगायचं हा दृष्टांत कशाकरता सांगितला. जे माणूस दिवसा करतो त्याचं स्वप्न पडलं जातं. पण महात्मे हे शिशुक्ती अवस्थेमध्ये सुद्धा भजन करतात. म्हणून 2-3 प्रमाण आपल्याला येतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग गोविंद आसनी गोविंद शेनी गोविंद तो मनी बैसदासे कृष्ण तया ध्यानी आसनी शेनी देखत त्या स्वप्ने कृष्ण रूप. बालगीतेत प्रमाण आहे. हे महात्मे सदा भजन करतात. जागृतीमध्ये भजन करतात. स्वप्ने नित्य हरीचे कीर्तन नित्य हरीचे चिंतन आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन. प्रमाण बरोबर आहे. सतत भजन करतात. एक रामदास स्वामींची चिंतन काय लक्षात ठेवा. जो 1 कोटी नामस्मरण करतो 1 कोटी आरोग्य संपदा. 2 कोटी नामस्मरण केलं ना तर लक्ष्मी तुमच्या घरी येते. कशी येते सांगता येत नाही. कदाचित एजंटगिरी करून सुद्धा येऊ शकते. त्या माणसाच्या त्या समृद्धी महामार्गामध्ये जमणे गेले 5 पट जमली 5 पट रक्कम दिली. माणसं एका रात्रीमध्ये करोडपती झाली. पण ती मात्र माणसं परमार्थ करत होती.
लक्ष्मी आपल्या आपोआप घरी आली. विडोबा रघुमा लक्ष्मी घरी येते. 3 कोटी नामस्मरण झालं ना जगामध्ये तुमची कीर्ती होते. युट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर नामस्मरण झालं की हे लोकांची सगळी सुख पायाखाली लोणी घेतात. गाडी बंगला असंच मिळेल तुम्हाला. किती? 4 कोटी. 5 कोटी नामस्मरण झालं जर परमार्थ चालू झाला काम क्रोध कंट्रोल मध्ये राहतात. 6 कोटी नामस्मरण झालं ना अध्यात्म ज्ञानामध्ये तुझी प्रगती होते. 7 कोटी नामस्मरण झालं ना अनुकूल पती पत्नी मिळते. सुख देणारा पती सुख देणारी पत्नी. तर या जगात तरी नामस्मरण करा. 8 कोटी जर नामस्मरण झालं तुमचा ऍक्सिडेंट होत नाही, अपघात होत नाही. 9 कोटी जर नामस्मरण झालं ना देव तुम्हाला एक झलक दाखवतो, स्वप्नामध्ये भेट देतो. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण झालं ना संचित प्रारब्ध प्रेमाने कर्म जातं. आणि जर 13 कोटी नामस्मरण झालं ना जसं तुम्ही नामस्मरण करता तो प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींचं मत आहे. रामदास स्वामी 13 कोटी नामस्मरण केले, प्रत्यक्ष रामाने दर्शन दिलं. रामदास स्वामी समाधीला बसले. सज्जनगडला रामप्रभू हजर होते. रामदास स्वामींनी विनंती केली म्हणजे प्रभू जो 13 कोटी नामस्मरण करेल त्याचं सगळं पाप गेलं पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे. रामप्रभूंनी सांगितलं इथून पुढे असंच होईल. 13 कोटी नामस्मरण पर्यंत त्याचं पाप जाणार नाही, दर्शन होणार. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राहायचं. योगियांच्या ज्ञानी घातात तुळशी आम्हापाशी मागे पुढे. नामदेवराय तुकाराम महाराज हे 13 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. सतत नामस्मरण करतात. तेव्हा घोष जय जयकार सदा सदा नाम घोष करू हरिकथा जिने सदा चित्ता समाधान. मग हे नामस्मरण इथून कुठून येतं? नारायण घरी साठविले धन अवघे जीवन या पोटी. आणि घरामध्ये नारायण साठवलेला असतो त्यामुळे जे पोटात असतं ना ते पोटामध्ये हजर राहतं. लक्षात ठेवा. गाव शब्द आला ना की घर शब्द येतोच. हे 2-3 अभंगामध्ये गाव शब्द घर शब्द आलेले. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचार काम सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. जेव्हा गाव शब्द येतो ना तर लगेच घर शब्द येतो. कारण गावापेक्षा आपलं घर फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. देहाला म्हटलेले आहे गाव आणि घर म्हटलेलं आहे हृदयाला. तिथे परमात्मा त्यांनी साठवलेला असतो. नारायण घरी साठवलेले धन. आपलं घर कसं असावं मी बरेच वेळ सांगितलेलं आहे. ते चाणक्याने सुभाषित लिहिलेलं आहे. चांगल्या घराचे 11 लक्षण सांगितलेले आहे. मला वाटते कीर्तनकार आणि पाठ करण्यासारखंच लोक आहे. सानंदम सतनम सुताचे स्त्रिया कांता मृदभाषिणी सन्मित्रम सुधनम सुयुजित आज्ञापरा सेवका आदित्यम शिवकृष्ण प्रतिदिन निष्ठाने पालन ग्राम साधहो संगम उपासते धन्य व्रताश्रमा. नंबर 1 चटणी भाकरी खा पण सगळ्यांनी आनंदात राहा. वडापाव खा शावीस खा पण सगळ्यांनी आनंदात राहा. सानंदम सन्न मुलगा आज्ञाधारी पाहिजे. बायको खेकसणारी नको. तुम्हाला काय कळते मृदू बोलणारी बायको पाहिजे. सानंदम सतनम सुताची कांता मृदू भाषण सन्मित्र ज्याचे मित्र सज्जन म्हणजे बेरवारमध्ये निर्णय नाही भांडणाला आणणारे. सुधनम ज्याच्या घरी कष्टाचा पैसा येतो ब्लॅक मनी नाही. जो स्वतःच्या बायकोच प्रेम करतो इकडे तिकडे बघत नाही. इन्व्हर्टेड कॉमा ऑनलाईन अधोरेखित करा. ज्याच्या घरी अतिथीला पाणी दळून येतं. ज्याच्या घरी देवाची संतांची शंकराची पूजा होते. जे मिष्टान्न खातात ज्यांचे नोकर आज्ञाधारक आहेत आणि ज्यांच्या घरी साधूंची वर्दळ आहे धन्यग्रस्त असतात. तुम्हाला असं घर कोणाचं होतं का? असं घर होतं पांडवांचं. 5 जणांमध्ये एकच बायको कधीच भांडण नाही. आपल्या 5 जणांच्या 5 बायका रोज भांडण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची
द्वारकेचा राणा पांडवा घरी, भाविकांचे काम देवाके करी आणि धर्मा घरी उचित ते. खरं असं पाहिजे लक्षात ठेवा. पांडवांच्या घरी रोज भजन, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणी दट्टा, कण्या भाकरीचे खाणे, गाते राम नाम नाणे किंवा गाणे. सतत भजन. ज्यांच्या घरामध्ये सतत भजन आहे ना त्यांच्या घरी देव येतोच. नारायण घरी साठविले धन, हे धन यांनी साठवलेले आहे. वाङ्मयाचं पण चिंतन केलं ना धनाचे सुद्धा 4 प्रकार आपल्याला सापडतात. पहिले धन आहे स्थावर इस्टेट्स. धन स्थावर म्हणजे शेती, घर, ब्लॉक वगैरे आहे ना स्थावर. जंगलामध्ये पैसे, दागिने, रत्न वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो. बहुतेक 99% माणसं याच्यात मागे धन मिळवण्याची. आणि किती धन मिळवतात? जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार बुवा. धन साठवून साठवून मरतात आणि त्यांच्या धनाकरता मग पोरांची भांडणं लागतात, असं तुकाराम महाराज म्हणतात. साचवणी मरे धन लागे पोराशी भांडणं नाही. नारायण तुका म्हणत ठरला. या धनाचे भागवतामध्ये 15 आदर सांगितलेले. फक्त सुभाषित म्हणून जातो. स्तेयम हिंसा अनर्थ दंभा काम क्रोध असमय मदहा भेदो वैरम अविश्वासहा संस्पर्धा व्यसनानिच. हे सगळे अनर्थ सांभाळावे लागतात, लक्षात ठेवा. हे सामान्य धन, पण हे धन जर परमात्मा करता वापरलेला तर पुण्य प्राप्त होतं. म्हणून एका महात्म्याचं वाक्य आहे, दान दिया संग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी सबको जंग लगा. देवाकरता पैसा वापरणं सात्विक उपयोग आहे. शरीराकरता पैसा वापरणं राजस उपयोग आहे. आणि बँकेत पैसे तुझे सरळ ठेवणं तामस उपयोग आहे. लक्षात ठेवा. हे धन आपण लंगोटी सुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. धन मिळविले कोटी सविधरे लंगोटी, येणे एकले हो जाणे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडले धन चले लक्ष कोटी, म्हणून या आल्या सावळ्याची भेटी हो आता घालावं याचे पायावर. निरवऱ्यांचं प्रमाण आहे. आपण इथून काही सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, पण पुण्य मात्र घेऊन जाऊ शकतो. धनापेक्षा पुण्य हे कितीतरी पट श्रेष्ठ आहे. देशामध्ये पुण्य श्रेष्ठ आहे धनापेक्षा, काळामध्ये पुण्य श्रेष्ठ आहे धनापेक्षा, आणि जन्मामध्ये सुद्धा पुण्य श्रेष्ठ आहे धनापेक्षा. आणि आपण पुण्य बरोबर घेऊन जाऊ शकतो, धन काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. किती धन मिळवायचं? पोटापुरते काम परी अगत्य तो राम. चला पुढे. दुसरे एक धन आहे, त्याचं नाव आहे आयुष्य धन. तुकारामांनी प्रमाण वापरलेलं आहे. आयुष्य धन त्याचे नेले यमदूती, भुलविला निश्चिंती काम रंगी. आयुष्य एक धन आहे. सावळाराम महाराज कोटी करायचे मला. हे वेळेचे 3 प्रकार आहेत, अनर्थक, निरर्थक आणि सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये जाते, बिअर बार मध्ये जाते, अनर्थक. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते, याचं घर त्याचं घर कुत्र्यासारख्या फिरण्यामध्ये जाते, निरर्थक वेळ. असं तुकाराम महाराज म्हणतात. सोनाचे परी हिंडी दारोदारी, बाहेर पडणारी पापदृष्टी. जी वेळ भजनामध्ये जाते, कीर्तनामध्ये जाते, पारायणामध्ये जाते ना, सार्थक वेळ. तुमची वेळ तुम्ही कशी घालवता ना, याला फार मोठं मूल्य आहे. आयुष्याची या साधणी साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य हे माणसाला मिळालेलं मोठं धन आहे.
ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मदेवाचा जरी वशील लावला ना, गेलेली वेळ परत मिळत नाही. धाक याही पाया पडता नोठी काही म्हणू सुद्धा. माणसाने वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे. एका महात्म्याचं वाक्य आहे, ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्याने क्षण वाया घालवता कामा नये. ज्याला धन मिळवायचं आहे त्याने कण वाया घालवता कामा नये. मी माझी थोडी सांगत नाही. मी गोदरेज कंपनीमध्ये माणूस कामाला होतो. मला जेवढी वेळ मिळाली ना, ज्ञानेश्वरी वाचण्याकरता गाथा वाचण्याकरता घालवली. सुभाषिता पाठ करणार मला 2 तास 8 तासामध्ये 2 तास विश्रांती होती. प्रोसेस प्लॅन्ट ऑपरेटर मी होतो. आता माझ्या बरोबरचे सगळे रिटायर झाले. माझं वय आता 72 संपलं, 73 लागलेलं आहे. मला त्यांचा फोन येतो, वा टाइमपास कसा काय करतो. मी त्यांना सांगतो, एवढे कार्यक्रमांना पास करायला टाइमच नाही का. त्यावेळी तुम्ही झोपा काढली, पत्ते खेळला, मी गाथा वाचला, ज्ञानेश्वरी वाचली. लोक मला येतात, बोलवतात, नारळ देतात, शाल देतात आणि मध्ये पॉकेट देतात. तुम्ही बसा माशा मला का, माझी वेळ मी परमात्म्यामध्ये घालवली म्हणून. म्हणजे तब्येत सुद्धा चांगली राहते का. मी भरपूर वारे पायवारे केले आहेत. जो पायवारी करतो ना त्याची तब्येत बिघडतच नाही. जो घरात तसं राहिला ना, मग त्या डॉक्टरचा फायदा करा. आपला हा विषय चालला होता आयुष्यधन. आयुष्यधन हे आयुष्य मोठं धन आहे. एक पंडित त्या विनोदी दृष्टांत सांगायचे, मी सांगतात अजून आहे ते. एक वारकऱ्याची मुलगी होती, कट्टर वारकऱ्याची. वारकऱ्याचे पण 2 प्रकार आहेत, कच्चे वारकरी आणि पक्के वारकरी. परंपरेने सेवा करणारे वारकरी आहेत ना, पक्के. आणि मध्येच पंढरपूरला गेले, माळ घातली, टिकली तर टिकली तर उकली, कच्चे वारकरी. तर त्या मुलीचं नशीब असं बेकार होतं, तिला ज्या घरामध्ये दिली ना कच्चे वारकरी होते. मुलगी मात्र पक्की वारकरी, ज्ञानेश्वरी वाचणारी, हरिपाठ वडिलांच्या बरोबर पायवारी करणारी. तेव्हा लग्न झाल्यानंतर गोसावी आला. त्या गोसाव्यानं बघितलं, म्हणजे बाळ तू नवीनल्यावर दिसते, म्हणजे नवीच आहे. तुझं वय किती. माझं वय 20 वर्ष. नवऱ्याचं वय 15 वर्ष. सासऱ्याचं 10 वर्ष आणि सासूचं 5 वर्ष. सासू आपण बोंबाला, शारदा काय बोलतेस, माझं वय 5 वर्ष, तुझ्या सासऱ्याचं 10 वर्ष, नवऱ्याचं 15 वर्ष, तुझं 20 वर्ष. सासूबाई माफ करा, मी अभ्यास करून बोलते. इथं आल्यानंतर मी चौकशी केली. मी माळ घातली त्याला 20 वर्ष झाले. नवऱ्याने मला सांगितलं मी माळ घातली त्याला 15 वर्ष झाले. मुलांनी माळ घातली म्हणून वडिलांना लाज वाटली म्हणून त्याने माळ घातली 10 वर्ष झाली. आणि तुम्ही आता नवऱ्यानं माळ घातली म्हणून खाऊन पिऊन आता लाज वाटायला लागते. तुम्ही 5 वर्ष झाली माळ घातली. माळ घातल्याचं वय मी पकडलं. कोण किती जगला याला काय अर्थ नाही. जगून तुम्ही आयुष्य कशामध्ये घालवलं. आणि याची सगळी नोंदण्या देवाजवळ असते. देवाला 5 खाते आहेत एक्स्ट्रा संतांपेक्षा. सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा सांभाळ, सृष्टीचा संवाद, प्रत्येकाच्या कर्माची नोंद आणि कर्माप्रमाणे भोगायला लावली 5 एक्स्ट्रा खाते आहेत. वेदांतामध्ये एक सूत्र आहे ना, जगत व्यापार वर्जम. या भानगडीत संत पडत नाहीत. बाकी देव संतांना सगळं देऊन टाकतो, एवढं सोडून. या कोणी असं समजायचं नाही आम्हाला कोण पाहत नाही. अरे तुमचा बाप आपल्याला हजर असतो, बरोबर CCTV चालू असतो, बरोबर तुमची रेकॉर्डिंग तुम्हाला चालू असते. आणि मध्ये कॅसेट ना बरोबर यमाकडे जाते, तुम्ही काय काय दिले जाऊ. तेव्हा मी सांगत होतो आयुष्य एक धन आहे. दुसरं एक धन आहे, त्याचं नाव आहे ज्ञानधन. याच्याकरता एक सुभाषित प्रसिद्ध आहे, न चोर हार्यम न राज्य हार्यम न भातृभाजनाचं भारकारी वेगते वर्धते नित्यम विद्याधनम सर्व धना प्रधानम. न चोर हार्यम म्हणजे विद्या नामाचं धन आहे ना, चोर याला चोरी करू शकत नाही. न चोर न राज हार्यम, याच्यावर ईडी लागू शकत नाही. आता ईडीचा काय घोटाळा सगळं ढवळलाय को ईडीमुळे. पक्षांतर जे झालं ना महाराष्ट्रामध्ये त्याचं एकच कारण ईडी. याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावू शकत नाही, भाव याच्यामध्ये वाटणी मागू शकत नाही. न चोर हार्यम न राज हार्यम न भातृभाई, त्याचा भारकारी, त्याचा भार होत नाही. आणि हे दिल्याने वाढलं जातं, याचं नाव आहे विद्याधन. पण हे धन सुद्धा जेव्हा आपण यमाच्या तावडीत जातो ना तेव्हा उपयोगी पडत नाही. लावण्य मान्यता विद्यावंत सखे सजन पुत्र कलत्र विषय भोग वैसा व्यक्त ध्यासहित म्हणणं आणते. मग
शेवटचं महत्वाचं धन आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. हे महात्मे धन साठवत असतात आणि या धनामुळे सगळ्या वस्तू मिळतात, भुक्ती मिळते, मुक्ती मिळते आणि भक्ती सुद्धा प्राप्त होते. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साई शास्त्री देतात साक्ष. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया कुठे, वाण म्हणजे वस्तू. ज्या घरामध्ये गहू आला ना, गहू, त्या घरामध्ये चपाती मिळणार, पुऱ्या मिळणार, रव्याचे लाडू मिळणार, शंकरपाळे मिळणार, शिरा मिळणार, लापसी मिळणार, ब्रेड मिळणार, बटर मिळणार, खारी मिळणार. का? गहू आले. ज्या घरामध्ये दूध आले ना, मग लोणी आलं, ताक आलं, दही आलं, तूप आलं, सगळे पदार्थ तसं नामस्मरणाचा ज्याचा साठा केला ना, त्याला सगळे पदार्थ आपोआप मिळतात. नारायण घरी साठविले धन आणि अवघेची वाण तया पोटी. वाण म्हणजे सगळ्या वस्तू मिळतात, असे धन आहे. या धनाचं आणखी काय वैशिष्ट्य आहे ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि हे धन जो वाटतो ना, आनंद वाटतो ना, त्याचा काय उपयोग होते आपण चिंतन करायचं. पण घड्याळा न विसरता, आता घडी न विसरली. तुकारामांप्रमाणे बंदी चालू होईल, शेवटची होणार नाही. नंतर भजन करायचं आणि बरोबर 12 वाजता आपली सेवा संपवायची. गरम गरम प्रसाद आपल्याला तयार आहेच. बंदी चाल विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. तुकाराम म्हणतात हे जे वैष्णव आहेत ना, यांच्या जीवनामध्ये जन्म मरणाची चिंता संपलेली असते. त्यांचा देह दिव्य असतो, मरणाच्या पलीकडे गेलेले असतात, सतत नामस्मरण करतात. जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, शिशुती अवस्थेमध्ये हे नामस्मरण कुठून येतं तर त्याने हृदयामध्ये परमात्म्याला साठवलेला असतो. नारायण घरी साठविले धन, आणि हे धन आहे ना सर्वश्रेष्ठ आहे. या धनावर सगळ्या वस्तू मिळतात, संसारिक वस्तू मिळतात आणि पारमार्थिक वस्तू सुद्धा मिळतात, सर्व मिळत जातात. या धनाचं आणखी काय वैशिष्ट्य आहे. सवंग सकळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरबाळी. सवंग या शब्दाचे 2 अर्थ होतात. सवंग म्हणजे सोपं आणि सवंग म्हणजे स्वस्त. मला सांगा, नामस्मरणासारखं स्वस्त काय आहे का? मला वाटतं ह्या नामस्मरणाचा दोष दिसतो. फुकट मिळते आणि फुकट ज्याचं जे मिळते ना त्याची किंमत राहत नाही माणसाला. हे अतिशय स्वस्त आहे आणि अतिशय सोपं आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी विलासे. सवंग आणि सगळे म्हणजे सगळे घेऊ शकतात नामाला. नामस्मरणामध्ये सगळे अधिकारी आहेत. सकाळची येथे मला वाटते नाम हे एवढं मोठं आहे, आकाशापेक्षा मोठं आहे. ते चिंतनिक आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेज 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट आणि आकाशापेक्षा काय मोठं आहे. ज्ञानेश्वर म्हणतात नाम. ज्ञानदेव कुशे देवकी साड गगनाहुनी वाढ नाम आहे. मला वाटतं जमिनीमध्ये विषमता आहे. काही नाही 1 गुंठा सुद्धा नाही आणि काही नाही 100 एकर आहे. याच्यामध्ये विषमता आहे. मला वाटतं पुढे गेले पाण्यामध्ये सुद्धा विषमता आहे. काही लोकांना भरपूर पाणी आणि काही लोकांना 7 दिवसातून एकदा पाणी सोडलं जातं. मनमाड वगैरे 7 दिवसात पाणी सोडलं जातं, साठवलं लागतं. पाण्यामध्ये विषमता आहे. आणि काय माणसं दिवसभर पाण्यामध्येच लोळतात शहरातली माणसं. मला वाटतं तेजामध्ये सुद्धा कमी विषमता आहे, पण विषमता आहे तेजामध्ये. काही चुलीवर जेवण करतात,
काही स्टोअर करतात, काही गॅसवर करतात, काही इलेक्ट्रिकवर करतात. याच्यामध्ये सुद्धा विषमता आहे थोडी. मला वाटतं वाईमध्ये सुद्धा थोडी विषमता आहे. जर चांगली परिस्थिती बरोबर एसी लावून देणार, थंडीच्या दिवसामध्ये गरम, गरमीच्या दिवसामध्ये म्हणजे विषमता आली. आकाशामध्ये मात्र विषमता नाही. आणि आकाशापेक्षा वाढ असणार नाम, त्याच्यामध्ये कसं विषमता शकतो. नाम हे सगळ्यांना समान आहे. सगळेजण नामस्मरण करू शकतात. कोण कोण करू शकतात? नर करू शकतात, नारी करू शकतात, बाळे सुद्धा करू शकतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार. बाळे, नारी, नरक आदी करून वेश्याही तुकाराम महाराज म्हणतात. नामामुळे नरांचा उद्धार झाला, नामामुळे नारीचा सुद्धा उद्धार झाला. जनाबाई, सखुबाई, बहिणाबाई महात्मा झाले. आणि बाळे ध्रुव तरला, प्रल्हाद तरला, सगळ्यांचा नंबर लागला. नाम हे सगळ्यांना तारणार आहे आणि सगळ्यांकरता समान आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परमार्थामध्ये सुद्धा काही लोकांचा अधिकार पाहावा लागतो. वेदाचा अधिकारी ब्राह्मण, नामाचे अधिकारी चारी वर्ण. जग उद्धवया का जाण नाम पै माझी. वेद कोणी वाचायचा नसतो. ब्रह्मसूत्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फक्त ब्राह्मणाकरता आहे. ब्रह्मसूत्र मी महाराज ग्रंथ घेतला, तो एवढा अवघड आहे की आपल्याला वाचतानाच कठीण असतो. एक सूत्र मला बघायचं होतं, घेतलं विकत, अभ्यास करणं अवघड आहे. ते द्विजासिद्ध ब्रह्मसूत्र, 13 स्तोत्रका मंत्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो द्विज आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे बेर पिणारा आणि बिडी पिणारा नाही ब्राह्मण. ज्यांच्यावर संस्कार झालेले आहेत असाच ब्राह्मण ब्रह्मसूत्राचा अधिकार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथे भेद आहे. यज्ञ कुणाला सामान्य माणसांना करता येणं शक्य नाही. दान करणं अवघड आहे, तपश्चर्या करणं अवघड आहे, पण नामस्मरण करणं अरे सगळ्या सोपं आहे. यही कलिकालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. राम ही सुमिर्य गाय राम ही सतत सुनिय राम गुणग्राम ही. कलियुगामध्ये उद्धाराचं एकमेव साधन आहे नामस्मरण. ही भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सखी आत्मनिवेदनम. भागवतामध्ये मला 2 श्लोक मिळाले. याच्यामध्ये 3 भक्ती फार महत्वाच्या आहेत. श्रवण, कीर्तन आणि स्मरण. आणि याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे स्मरण. का तिथं मन असतं आणि परमार्थाला मनाची फार गरज आहे. समजा कीर्तन ऐकलं आणि कीर्तनकाराने विचारलं, अरुण महाराजांनी काय कुठला का अभंग घेतला होता? माणसं डोकं खाजवतात, सुचतच नाही. जर मला सांगा रात्रीचा अभंग तुम्हाला जर आठवत नसेल तर श्रवणाचा काय फायदा आहे का? पण नामस्मरणाचा मात्र फायदा होतो. हे नामस्मरण फुकट जात नाही. म्हणून श्रवणापेक्षा कीर्तनापेक्षा स्मरण फार महत्वाचं. स्मरण भक्ती. या नामाचं फक्त स्मरण करायचं रात्रंदिवस. सगळ्यांना हा अधिकार आहे आणि सगळे फायदे होतात. आणि यांना काय मिळतं तर आनंद मिळतो आणि तो सगळ्यांना वाटता येतो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे येणे आनंदे आनंद गोविंदे गोविंदू पिकविला. तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण करण्यामुळे आनंद मिळतो. कोणता आनंद मिळतो? आनंदाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 विषयानंद, नंबर 2 ब्रह्मानंद, नंबर 3 प्रेमानंद. जो कमी 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 होत जातो विषयानंद, जो तसाच राहतो ब्रह्मानंद, जो वाढत राहतो प्रेमानंद. गुणरहितम, कामनारहितम, प्रतीक्षण वर्तमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव भक्तिसूत्र. अंगे प्रेमाचे भरते निगे उतार चढते. या नामामुळे आनंद प्राप्त होतो, जे प्रत्येकाचं शेवटचं ध्येय आहे. प्रत्येक माणसाला आनंद पाहिजे. आनंद करता माणूस जगतो आणि नामानं हा सगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होतो. वैष्णवांचे 4 प्रकार आहेत शास्त्रामध्ये. नंबर 1 जो नामस्मरण करतो तो खरा वैष्णव. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशी अरे जणा. पण कधी कधी घेतो 4th क्लास. जो सतत घेतो 3rd क्लास. जो स्वतः नामस्मरण करतो
आणि दुसऱ्याला नामस्मरण करायला लावतो ना सेकंड क्लास. ते सभाज्ञा नरेशेषु कृतार्थानुगृणिशितम स्मरयन्ते स्मारयन्ते हरिनाम कलयुगो. भागवतामधला श्लोक आहे. स्वतः नामस्मरण करतो, दुसऱ्या नामस्मरण करायला भाग पडतो. आणि शेवटचा टॉप मोस्ट कोण आहे? जो स्वतः नामस्मरण करतो, दुसरे नामस्मरण करून करतात त्याच्या बरोबरचे, पण निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करतात. तो सगळ्यात टॉप मोस्ट कोण म्हणे तुम्ही? सीतामाई. जेव्हा सीतामाईच्या शोधेकरता हनुमंतराय गेले होते ना, तेव्हा हनुमंतांनी रामाला विचारलं सीता नक्की दिसायला कशी आहे. तर रावणाच्या बायका किती होत्या? 80,000. 80,000 या सुंदर कामिनी माझी मुखराई मंदोदरी कशी आहे ओळखायची? तेव्हा रामाने सांगितलं, म्हणजे हनुमंता ज्या ठिकाणी माझी सीता बसलेली असेल ना, त्या ठिकाणच्या राक्षसी म्हणजे रामला माहित असतात. जेव्हा हनुमंतराय सीतेकडे गेले ना, सीतेकडून वारा येत होता, तुझा रामला म्हणत होता, राम जानकी जीवन योग्यांचे निजे ध्यान राम राजीव लोचन दुखाच्या निवंदितो. पुढे गेले हनुमंतराय, सगळ्या राक्षसीने रामला म्हणत होते, कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आरामाशी भेटी होता जानकीशी निज कर्माशी विसरले. राक्षसीने सुद्धा भजन करत होत्या. हनुमंतांनी झाडांना कान लावला, झाड सुद्धा रामला म्हणत होते. दगडाला कान लावला, दगड सुद्धा रामला म्हणत होते. अशी नाथमानची ओवी आपल्याला सापडते. जेत सीतेची वस्ती घडे तेत राम नाम स्मरते झाडे पाशा नाही खडे सदा सर्वदा श्रीराम. तो टॉपमोस्ट वैष्णव. ज्ञानोबरांच्या समाधीला पण कान लावला ना, अजून रामकृष्ण ऐकायला मिळेल, पण कान लावणारा कमीत कमी साधक पाहिजे, दगड नको. ज्ञानेश्वर महाराज भजन करत बसले, ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरणी ध्यान समाधी बसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. बाबा बाळचंदो बाबा बाळचंदो रामकृष्ण नित्य होतो हृदय कैटे भाव वेदो वृत्ती सही शरणी नित्य होतो तुझाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाळशब्दामध्ये. त्यांनी आनंद प्राप्त होतो आणि तो आनंद हे महात्मे सगळ्यांना वाटतात. लक्षात ठेवा. मला वाटते एकामुळे बऱ्याच लोकांचा फायदा होतो. एकामुळे आता इकडे गोमाजी बाबा झाले, म्हणजे धवळ क्रांती झाली. तिकडे सवाराम महाराज झाले, तिकडे धवळ क्रांती झाली. ज्या ठिकाणी हे मोठे लोक जातात ना, ते त्या ठिकाणी क्रांती होते. आता तुम्हाला व्यवहारातले उदाहरण सांगतो. मी तिकडे तासगावला जातो. तासगाव सांगली जिल्ह्यात तासगाव. तिथं काय प्रसिद्ध आहे? द्राक्षे. वसंत आर्वे नावाचा माणूस, त्याने द्राक्षेची तिकडे लागवड केली. वसंत आर्वे. आणि संपूर्ण तासगाव तालुका आता द्राक्षमय झाले. आणि सगळ्या जगातली एक नंबरची द्राक्षे तिथे विकतात. हे कोणाला श्रेय घ्यावं लागेल? वसंत आर्वे. मला वाटतं डोंगरातून रेल्वे जायनं अवघडच होतं बुवा. कोणाला श्रेय द्यावं लागेल? मधु दंडवते. मधु दंडवते रेल्वे सुरू केली. आपण झोपून जाऊ शकतो कोकणामध्ये. चला पुढे पुढे मला सांगायचं आहे, हे लाईट आहे ना, लाईट वगैरे कोणी शोध लावला? एडिसन. त्यामुळे आपण आता चिमणी वगैरे लोक विसरले, राकेल दिवा वगैरे सगळे विसरले. लाईट आली, बटन दाबले की चकाचक. हे कोणाचे उपकार आहेत? एडिसनचे. आपण फोर व्हीलरनी फिरतो, हे कोणाचे उपकार आहेत? फोर्ड नावाच्या शास्त्रज्ञांचे. आपण विमानातून जातो, कोणाचे उपकार आहेत? राईट बंधू. घरात आपण टीव्ही बघतो, सगळं जग घरामध्ये दिसतं आपल्याला. जॉन लोकिनियर. ते सिंगर मशीन आहे ना, ही शिरायची मशीन आहे. सिंगर शास्त्राने शोध लावला आणि सगळे शिरायच्या नांद्याला लागले. हो, त्यांचे उपकार मानावे लागले. आता पुढे मी येतो परमार्थामध्ये. सूर्याला कमळाकरता उगवतो, जगाचा फायदा होतो. पाऊस शांतकाकरता पडतो, जगाचा फायदा होतो. ज्ञानेश्वरी गीता अर्जुनाकरता सांगितली, पण जगाचा फायदा झाला. अर्जुनाची निव्याचे गीता प्रकोशिस राजे संसारा एवढे थोरले फुगे जगाचे. आता शेवटचं प्रमाण सांगतो. पायाच्या पुढे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखवले. पुंडलिकाने देव आणला पंढरपूरला आणि सगळ्या जगाचा फायदा झाला. तुका म्हणे येणे आनंदे आनंदो आणि गोविंदे गोविंदो पिकविला. या महात्म्याने या जगावर फार मोठे उपकार केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला परमार्थिक आनंद उपभोगायला मिळतो. वेळ संपली, माझं भांडवल सुद्धा संपलं. जरा थोडी घाई असल्यामुळे थोडी मी घाई केली. झाली वेळी आपली सेवा. ज्ञानोबा तुकारामांची समर्पित करतो. गोमाजी बाबांनी जो हा मार्ग दाखवला, पंथ दाखवला नामस्मरणाचा, आपण नामस्मरण करायचं
आणि हळूहळू संसारातून मुक्त व्हायचं. ज्ञानेश्वरांनी मला सांगितलं ते 50 वर्ष पुढच्या वर्षी आहे, पण आताच नाव दिलं प्रवेशद्वाराला गोमाजी बाबा प्रवेशद्वार. हे मला वाटतंय चांगली लक्षण आहे. त्या महात्म्यांच्यामुळे गावाची ओळख होते. तेव्हा आपण परमात्म्यामध्ये रस घेऊन असाच परमात्मा त्यांच्या आशीर्वादाने करायचा आणि आपलं कल्याण करून घ्यायचं. बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याला टोमणा कोणाला लागला असेल लक्षात बघा, बरोबर असेल म्हणजे गुरूंची ज्ञानवत ते प्रते अधिकते सरते करुणी घ्यावे तर मग ते तुका म्हणे येणे आनंदे आनंद